जर तुम्हाला वाटत असेल की जीवन एकदाच मिळतं आणि मृत्यूनंतर सगळं संपतं, तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी काय म्हणतात आज आपण एका वेगळ्याच दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणार आहोत। आज आहे दिवस 61, अध्याय 2, श्लोक 26। अतचैन नित्यजातं नित्यं व मन्यसे मृतं तथापि त्व महाबाहो नैनम शोचितुमर्हसि। पण जर तू या आत्म्याला सतत जन्मणारा आणि सतत मरणारा मानत असला तरीही हे महाबाहो अर्जुना, तुला अशा प्रकारे शोक करणे योग्य नाही। मित्रांनो, आत्तापर्यंत श्रीकृष्णाने आत्म्याच्या अमरत्वाबद्दल सांगितले, पण आता ते एका लॉजिकल तार्किक मुद्द्यावर येणार आहेत। ते म्हणतात, अर्जुना, समजा तुला आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास नाही, तुला वाटते की शरीर जन्माला आलं की आत्मा येतो आणि शरीर मेलं की तोही संपतो, तरीही तू रडतोयस का? हा श्लोक आपल्याला शिकवतो, जीवनाचा कोणताही सिद्धांत मांडला तरी शोक किंवा दुःख करणे व्यर्थ आहे। जर जन्म आणि मृत्यू ही निसर्गाची एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, तर त्यात नवीन काहीच नाही। जे अटळ आहे त्यासाठी रडून आपला आजचा दिवस का वाया घालवायचा? हा श्लोक आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो आणि परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवतो। मग ती परिस्थिती हवी तशी असो वा नसो, स्थिर राहा। ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, पण या चक्रातून सुटण्याचा मार्ग काय? उद्याचे दिवस 62मध्ये आपण निसर्गाचा सर्वात मोठा नियम पाहणार आहोत। आजचा श्लोक तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात याचा काय बदल होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली गीताबोधासाठी आत्ताच मराठी गीताला फॉलो करा। जय श्रीकृष्ण।